हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे या टीचिंग प्लॅटफॉर्मवरती. आणि आज आपण DNA बद्दलची इन्फॉर्मेशन इथे पाहणार आहोत या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आपल्याला माहिती आहे DNA काय आहे, तर DNA हा आपल्या बॉडीतील जेनेटिक मटेरियल म्हणून काम करत असतो. DNA बरोबरच RNA सुद्धा असतो, जो की काय जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो. पण जो हा RNA आहे तो जेनेटिक मटेरियल म्हणून काम कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये करतो, तर तो फक्त व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून काम करत असतो. आणि हा जो DNA आहे हा सगळ्या ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला पाहायला मिळतात त्या सगळ्यांमध्ये DNA हा जेनेटिक मटेरियलचं काम करत असतो. आता जेनेटिक मटेरियल म्हणजे काय? असे आपल्या शरीरातील आपले गुणधर्म जे आपल्या पॅरेंट्सकडून आपल्यामध्ये येतात आणि ते फ्लो करून आणण्याचं काम कोण करतं, तर हा DNA करत असतो. ठीक आहे. तर आपण जेव्हा या DNAला पाहतो, या DNA मध्ये काय आहे, तर हा आहे डबल हेलिकल स्ट्रक्चर. DNA जो आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर तो डबल हेलिकल आहे आणि तो राईट हँड साईडला कसा, त्याची हेलिक्स जे आहेत ते राईट हँड साइडेड आहेत. ठीक आहे. हा आहे DNA जो की डबल स्ट्रँड आहे आणि त्याचा जो स्ट्रँडचा या अँगल आहे तो राईट साइडला तो बेंड झालेला आहे. ठीक आहे. यामध्ये दोन नायट्रोजिनियस बेसिस पेअर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये ॲडेनाइन आणि थायमिनची जोडी असते आणि दुसरा जो आहे ग्वायनाइन आणि सायटोसिन. ठीक आहे. तर हे जे ॲडेनाइन आणि थायमिन जे आहेत ते कोणते बेसिस आहेत, तर प्युरिन्सचे बेस आहेत. कोणते? प्युरिनचे नायट्रोजनस बेस आहेत. त्यानंतर हे जे ग्वायनिन आणि सायटोसिन आहे तर हे जे आहेत ते पिरिमिडिन्सचे बेस पेअर आहेत. पिरिमिडिन्सचे काय आहेत, तर बेस पेअर आहेत. आणि जो RNA आहे त्यामध्ये या सायटोसिनच्या ठिकाणी काय येतं, युरॅसिल येतं. या सायटोसिनच्या ठिकाणी काय येतं, युरॅसिल येतं. म्हणजे सायटोसिनला ते युरॅसिलने रिप्लेस करतं. जेव्हा केव्हा आपण हा DNA पाहू तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल, जेव्हा जर इथे नायट्रोजन बेस पेअर, समजा जर इथे ॲडेनाइनची A आहे, इनिशियलनी आपण इंडिकेट करूया, तर यासोबत पेअर होणारा त्याची जोडी कोणती असणार आहे, तर ती थायमिनची असणार आहे. कोण? थायमिनची असणार आहे. ओके. जर इथे थायमिन असेल तर यासोबत जोडीदार म्हणून कोण येणार आहे, तर इथे ॲडेनिनच येणार आहे. अशा पद्धतीने आपण एका स्ट्रँडमधील तुम्हाला जर नायट्रोजन बेस पेअर माहिती झाले तर तुम्ही दुसऱ्या स्ट्रँडची नायट्रोजन बेस पेअर हे काय करू शकता, तुम्हाला ओळखता येऊ शकतात. ठीक आहे. कधीही जेव्हा आपण यांची स्टडी करतो तेव्हा काय लक्षात ठेवायचं, ॲडेनाइन सोबत कोण येणार आहे, तर तो येणार आहे थायमिन. आणि ग्वायनिन सोबत कोण येणार आहे, जे पिरिमिडिनचे बेस पेअर आहेत त्यासोबत सायटोसिन येणार आहे. आता मी हे जे यांचा बॉन्ड जो दाखवलेला आहे, हा जो बॉन्ड दाखवलेला आहे ॲडेनाइन आणि थायमिन मध्ये हा डबल बॉन्ड दाखवलेला आहे. आणि हा डबल बॉन्ड काय आहे, तर तो हायड्रोजन बॉन्ड आहे. कोणता? हायड्रोजन बॉन्ड आहे. आणि या ग्वायनिन आणि सायटोसिन मध्ये मी हा ट्रिपल बॉन्ड दाखवलेला आहे. हा सुद्धा काय आहे, तर हायड्रोजन बॉन्ड आहे, जो की या दोघांना एकत्र आणण्याचं, सोबत ठेवण्याचं काम करत असतो. एवढं तुम्हाला लक्षात आलेलं आहे. फक्त तुम्ही जेव्हा RNA ची स्टडी करता तर तेव्हा ॲडेनिन सोबत थायमिन असणार आहे, पण जे ग्वायनिन आहे, जे पिरिमिडिन बेस पेअर आहे, तिथे ग्वायनिन सोबत सायटोसिन नसून तर तिथे काय असणार आहे, तर तिथे असणार आहे, तिथे युरॅसिल असणार आहे. काय असणार आहे? युरॅसिल असणार आहे. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवायचं. हे फक्त कशासाठी आहे, RNA जो जेनेटिक मटेरियल आहे त्यामध्ये हे असणार आहे. ओके. तर तुम्हाला हे लक्षात आलं की ॲडेनाइनची जोडी ही कुणासोबत असणार आहे, थायमिन सोबत असणार आहे. ग्वायनिनची जोडी ही कुणासोबत असणार आहे, सायटोसिन सोबत असणार आहे.
डीएनएस म्हणजे काय? डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. हे न्यूक्लिक ॲसिड आहेत जे आपल्या बॉडीमध्ये आहेत, शरीरामध्ये आहेत आणि ते काय करतात तर ते जेनेटिक मटेरियल म्हणून काम करत असतात, जे आपल्या पॅरेंट्सकडून त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला मिळतात, म्हणजेच आपल्याला मिळत असतं. ठीक आहे. आणि आरएनए म्हणजे काय? तर आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे. रायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच आरएनए. आणि हे काय आहे? डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. तर हे यांची जेव्हा स्टडी आपण करतो तर तेव्हा आपण जी आता ही जोडी पाहिलेली आहे तर ह्यांच्यामधील अंतर किती असतं? याच्यामधील अंतर जे असतं ते असतं, यांच्यामधील जे अंतर असतं ते असतं 0.34 नॅनोमीटर. ठीक आहे. यांच्यामध्ये जे अंतर असतं आणि हे जे बेस हे जे आहेत, ठीक आहे, हे जे हे सगळे जे एक त्यांचा कर्ल आहे त्याची जी लांबी आहे ती 3.4 नॅनोमीटर एवढी असते. तर तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर जेव्हा आपण पाहतो की डीएनएला जेनेटिक मटेरियल म्हणून म्हणलं जातं, पण आरएनएला तसं म्हणलं जात नाही. तर ते का असं होतं? कारण जे डीएनए जो आहे तो आपल्या रेप्लिका फॉर्म करतो. याच्या मी तुम्हाला रिझन्स इथे सांगते. तुम्ही इथे पाहू शकता. कॅन यू रिकॉल द टू केमिकल डिफरन्सेस बिटवीन डीएनए अँड आरएनए? तर आपल्याला जेव्हा असं विचारतील की डीएनए आणि आरएनए हे दोन्ही काय आहे तर जेनेटिक मटेरियल आहे. मग आरएनए हा जेनेटिक मटेरियल म्हणून ॲनिमल्समध्ये का मानल्या जात नाही, हा फक्त व्हायरसेसमध्येच का असतो? तर याचा आन्सर इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये काय येतं का डीएनएलाच हे हायर ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करणारं हे फक्त डीएनएच का आहे? तर त्याचे हे 4 रिझन आपल्याला इथे दिलेले आहे आणि हे तुम्हाला लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हे जी कन्सेप्ट तुम्हाला कळाली तर तुम्हाला हा जो डीएनए आणि आरएनए मधला बेसिक डिफरन्स तुम्हाला लक्षात येणार आहे. तर पहिला पॉईंट काय आहे? इट शुड बी एबल टू जनरेट इट्स रेप्लिका. आता जो डीएनए आहे तो स्वतःची काय करतो? रेप्लिका तयार करतो. रेप्लिका म्हणजे काय? तो आपल्यासारखेच हुबेहूब आपल्या कॉपीज तयार करतो. सिंपल आपण जेव्हा इथे वर्ड यूज करणार आहोत, जो डीएनए आहे तो काय करतो? आपल्या कॉपीज बनवत असतो. ठीक आहे. हा एक डीएनए आहे जो पॅरेंटल आहे, तो आपल्या अशा अनेक कॉपीज बनवत असतो आणि त्या थ्रू काय होतं की त्या थ्रू काय होतं की आपल्याला जे जेनेटिक अमाऊंट पाहिजे ते इथे आपल्याला मिळत असतं. ठीक आहे. पण आरएनएच्या बाबतीत असं होत नाही. ते रेप्लिका जनरेट करू शकत नाही, म्हणून तो इथे फेल आहे आणि त्याचमुळे डीएनए हा हायर ऑर्गॅनिझममध्ये जेनेटिक मटेरियल ॲज अ जेनेटिक मटेरियल म्हणून काम करत असतो. त्यानंतर सेकंड रिझन इथे एक्सप्लेन केलेला आहे. इट शुड बी स्टेबल केमिकली अँड स्ट्रक्चरली. हे अतिशय महत्त्वाचं आहे. जो डीएनए आहे तो आरएनएपेक्षा जास्त स्टेबल आहे आणि जो आरएनए आहे आपल्याला माहिती आहे आरएनएचं काम काय आहे तर तो मॅसेंजर म्हणून काम करतो आणि कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटीज तो शो करतो. म्हणजे जे एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीज असतात, एन्झाईमचं जे काम असतं कॅटॅलिटिक प्रोसेसेसमध्ये, त्याच पद्धतीने आरएनए सुद्धा काम करत असतो. आणि जो एन्झाईम असतो त्याचे नेचर काय असतं तर तो कसा असतो? अनस्टेबल असतो. तो प्रत्येक क्षणाला काय करत असतो? स्वतःची ॲक्टिव्हिटीज करत असतो आणि म्हणून तो लेस स्टेबल असतो, केमिकली लेस स्टेबल असतो. आणि जिथे लेस स्टॅबिलिटी येते तिथे काय असणार आहे? तिथे आपल्याला जे स्टॅबिलिटी पाहिजे तिथे कमी असणार आहे. जर तो ॲक्च्युअलमध्ये जेनेटिक मटेरियल जर ते ॲक्टिव्ह असेल तर ते आपल्याला नको आहे. जो डीएनए आहे तर तो काय आहे? केमिकली स्टेबल आहे. जास्त स्टेबल असणारा जो जेनेटिक मटेरियल आहे तो डीएनए आहे आणि आपल्याला तेच हवं आहे. जास्त स्टॅबिलिटी हवी आहे आणि म्हणूनच इथे डीएनएला प्रायोरिटी आहे. ठीक आहे. इट शुड प्रोव्हाइड द स्कोप फॉर स्लो चेंजेस
स्लो चेंजेस म्हणजेच काय म्हणता येईल, त्याला म्युटेशन म्हणता येईल. म्युटेशन म्हणजे हळूहळू चेंजेस घडून येतात, अचानक बदल होत नाही, तर ते पिढ्यानपिढ्या काही वर्षानंतर काही इराज नंतर ते काय चेंजेस आपल्याला दिसून येतात. आपण पाहतो ना, एका जनरेशन तो एका, आता समजा एखादे पॅरेंटल जनरेशन आहे, त्यांचे कॅरेक्टर त्यांच्या डॉटरमध्ये किंवा सनमध्ये येताना ते थोडेसे कसे होतात, चेंज होतात. ठीक आहे, ते एक्झॅक्ट त्यांच्या आईवडिलांसारखे दिसतात का, नाही, तर त्यांच्यामध्ये फरक जाणवतो. आणि हाच जनरेशन टू जनरेशन जो फरक निर्माण होतो, जो स्मॉल चेंजेस आपल्याला दिसतात, ते कशामुळे होतात, तर या DNA मुळे होतात. पण RNAचं नाही. RNA कसं आहे, हायली ॲक्टिव्ह आहे, आणि हायली ॲक्टिव्ह जे असतं ते कसं असतं, लेस स्टेबल असतं, ते म्युटेशन जास्त दाखवतं, आणि तेच आपल्याला नको आहे. ठीक आहे, आपल्याला स्लो चेंजेस पाहिजे, ज्यामुळे की आपल्या जे इव्हॉल्युशन होत असतं, काही इन्व्हायरमेंटशी रिलेटेड, इन्व्हायरमेंटमधील बदल लक्षात घेऊन जे इव्हॉल्युशन आपल्यामध्ये घडायला हवेत, ते कशामुळे होतात, तर या DNA जेनेटिक मटेरियलमध्ये स्लो चेंजेस करण्याची जी ॲबिलिटी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच DNA काय आहे, तर आपला इव्हॉल्युशनमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, आणि म्हणूनच तो एक चांगला जेनेटिक मटेरियल म्हणून कामाला येतो. त्यानंतर फोर्थ जे आहे सेंटेन्स, ते काय आहे, इट शुड बी एबल टू एक्सप्रेस इटसेल्फ इन फॉर्म ऑफ मेंडेलियन कॅरेक्टरिस्टिक्स. आता इथे मेंडेलियन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, तर मेंडेलनी जेव्हा पी प्लांट एक्सपेरिमेंट केला होता, जो की कशावर आधारित होता, तर त्यांनी जीन्स कसे ट्रान्सफर होतात एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये, जीन्स कशा पद्धतीने ट्रान्सफर होत असतात, कसे ते म्युटेट होत असतात, ही सगळी स्टडी मेंडेलियनने केली होती. आणि त्यांनी सांगितलं होते की 7 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आणि ती कॅरेक्टरिस्टिक्स जर एखादा जेनेटिक मटेरियल त्याचं अवलंब करत असेल, त्यामध्ये ते दिसत असतील, तर तेच जेनेटिक मटेरियल काय असणार आहे, तर आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हे कोण दाखवतं, तर हे सगळ्या ॲबिलिटी DNA शो करतं. आणि म्हणूनच DNAला आज जेनेटिक मटेरियल म्हणून ओळखल्या जातं. कुठे, हायर ऑर्गॅनिझममध्ये, सगळ्या हायर ऑर्गॅनिझममध्ये. आणि जेवढे काही युकॅरिओट्स आहेत, प्रोकॅरिओट्स आहेत, ह्या सगळ्यांमध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून DNAची ओळख आहे. आणि RNA सुद्धा जेनेटिक मटेरियल आहे, पण तो कशामध्ये आहे, तर तो व्हायरसेसमध्ये आहे. आणि म्हणूनच व्हायरसेसचा जो लाईफ टाईम आहे, तो त्यांची लाईफ पिरियड आहे, तो कसा आहे, एकदम शॉर्ट आहे, कमी कालावधीचा आहे. कारण त्यांच्यामध्ये हाय ॲक्टिव्हिटीज होत असते, लेस स्टॅबिलिटी असते, आणि म्हणूनच त्यांची जी लाईफ प्रोसेसेस असते ते काही दिवसातच का होते, जन्माला पण येतात ते आणि मृत्यू पण पावतात. आणि त्याचमुळे सगळ्यात स्टेबल जे जेनेटिक मटेरियल आहे ते DNA आहे. तर तुम्हाला इथे जेनेटिक मटेरियल DNAच का आहे याचा आन्सर तुम्हाला इथे लक्षात आलं असेल. तरीसुद्धा तुम्हाला काही डाऊट असेल, या लेक्चरमध्ये कुठे कळालं नसेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. यानंतर तुम्हाला कोणता लेक्चर व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला सांगा. व्हिडिओ लेक्चर आवडलं असल्यास एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, लेक्चर्ससाठी इथे तुम्ही जोडले जा. थँक्स फॉर वॉचिंग मी. थँक्स.